हे रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला। भुंदूबाबा खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे। वैयक्तिक कारणांना आणि स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचं पत्र देखील यावेळेला चाकणकरांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय। राजीनामा देताना स्वेच्छेने देत असल्याचं स्पष्टीकरण देखील चाकणकरांनी दिलेलं आहे। जे काही घडले ते अत्यंत चुकीचे अतिशय घाणेरडं कृत्य आहे। त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही। पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो। यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। तर खरातच्या पाद्यपूजा करताना व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। माध्यमांवरील व्हिडिओ खूप जुने असल्याचं स्पष्टीकरण देखील रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे। माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली। 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचे कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्राम कल्पना नसते। आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते। माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे आहेत। दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो, हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे। 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही। हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे। माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी, कुठेही हाताला जखम नाही। हा 4 सप्टेंबरचा आहे आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे। कुठेही हाताला जखम नाही। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। फोटो माझ्या आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे। तर चाकणकरांचा राजीनामा पत्रामध्ये काय आहे पाहूयात। मी सौ रुपाली निलेश चाकणकर वरील विषयाने आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती। माझ्या वैयक्तिक कारणानं मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे। आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली आणि सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे। भविष्यातही आपलं सहकार्य राहील असा मला विश्वास आहे। तर खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली आहे ते आपण समजून घेऊयात। निष्पक्ष तपासासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी यावेळेला रुपाली चाकणकर यांनी केली आहे। कठोर कारवाईसाठी BNS, IT ऍक्ट, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करा अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आलेली आहे। जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी करावी अशी मागणी देखील रुपाली चाकणकर यांनी केली।
तर विश्लेषण करून त्यामधील पीडित महिलांची ओळख पटवून त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी देखील यावेळेला रुपाली चाकणकरांनी केली. तर पीडित महिलांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन कायदेशीर मदत व्हावी असं देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांना मागणी करण्यात आलेली आहे रुपाली चाकणकर यांच्याकडनं. अंधश्रद्धा जादूटोण्याच्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारी जाळ्याच्या शोधासाठी राज्यभरात विशेष तपास मोहीम राबवावी अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आलेली आहे. मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली. अहो, त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, पीडिताचं चारित्र्य हनन करणार असेल आणि त्याच्यामध्ये त्या मिरक्या त्याच्यात वाटून की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं जर वागणार असेल तर मी पुन्हा सांगते, भगवान के घर देर है अंधेर नाही. पण लढाई अजून संपलेली नाही की रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही. रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे. रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत. आणि महत्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे.